शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे मुंबईत दाखल झालेत। उमेदवारी वाचवण्यासाठी हजारो शिवसैनिकांसह ते मुंबईत येत आहेत। 150 ते 200 गाड्यांचा ताफा घेऊन ते आता मुंबईत दाखल झालेले आहेत। तर शिवसैनिक मुंबईच्या दिशेने आता रवाना झाले असून हजारो शिवसैनिक संध्याकाळी 8:30च्या दरम्यान मुंबईत दाखल होणार आहे। हिंगोलीतील भाजप शिवसेनेच्या वादामुळे मुख्यमंत्र्यांची डोकेदुखी देखील वाढलेली आहे। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, हेमंत पाटील मुंबईमध्ये येत आहेत। उमेदवारी वाचवण्यासाठी हजारो शिवसैनिकांच्या ताफ्यासह ते मुंबईत दाखल होणार असून 150 ते 200 गाड्यांचा ताफा घेऊन हजारो शिवसैनिक मुंबईच्या दिशेने निघाले आहेत। तर हे शिवसैनिक संध्याकाळी 8:30च्या दरम्यान मुंबईमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे। दरम्यान हिंगोलीतून 150 ते 200 गाड्यांचा ताफा मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मुंबईकडे रवाना झालाय आणि याच कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला आमचे हिंगोलीचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी। पाहूया। हिंगोली लोकसभेचे हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द होणार असल्याने आता हिंगोलीमध्ये शिवसेनेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते। आता काही वेळापूर्वी हिंगोलीमधून मोठ्या संख्येने कार्यकर्ते मुंबईकडे रवाना होत आहेत। आपल्यासोबत काही शिवसैनिक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। तर मला या ठिकाणी सांगा, आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी जमले आहात, काय मागणी आहे, काय सांगाल? हेमंत भाऊ हे एकमेव आपल्या हिंगोलीतून निवडून येणारे उमेदवार आहेत। दुसऱ्या कोणत्याही उमेदवाराला उमेदवारी दिली तर उमेदवारी निवडून येण्यासारखी नाहीये। सगळे अनोळखी जो चेहरा आता नवीन नाव आलंय, त्यामुळे आम्ही हेमंत भाऊंना उमेदवारी परत मुख्यमंत्री साहेबांनी द्यावी यासाठी मुख्यमंत्री साहेबांना साकडं घालण्यासाठी चाललो। जर मुख्यमंत्री साहेबांनी उमेदवारी जर परत केली नाही आणि असेच कोणी अरेगेरे उमेदवार ठेवले तर आमच्या शेनगाव आणि हिंगोलीमधील हजारो पदाधिकारी सर्व राजीनामे देणार आणि आम्ही ह्याचा बदला पुढच्या निवडणुकीमध्ये बीजेपीला दाखवून देऊ की आम्ही काय आहेत म्हणून। हेमंत पाटील जर यांना जर तिकीट नाही भेटलं तर आम्ही सर्वच जे पदाधिकारी आहेत ते राजीनामे देऊ। कोणतं पद आहे? माझ्याकडे शिवसेना महिला जिल्हा प्रमुख आहे। पुन्हा काही कार्यकर्ते ताई, मला सांगा, या ठिकाणी आपण मुंबईसाठी रवाना होत आहेत, काय मागणी असणार आहे आपली? आमची मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्याकडे एकच मागणी आहे की जे अगोदर तिकीट हेमंत भाऊ पाटील यांना दिलेलं आहे तेच तिकीट त्यांनाच द्यावं आणि जर ते तिकीट जर दुसऱ्यांना दिले तर आम्ही सर्व पदाधिकारी राजीनामे देऊत आणि कुणाचाही प्रचार करणार नाहीत आणि कुणालाही मतदान करणार नाही। आपण जर बघितलं या ठिकाणी आता मोठ्या संख्येने त्याचे कार्यकर्ते आक्रमक झाले पाहायला मिळते। हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द करून अशी मागणी या ठिकाणी केली जाते। गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।